Welcome students. This is the video lecture on the topic mechanical properties of the fluids. आता हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला जे काही ऑनलाईन लेक्चर घेतलेले आहे त्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की विच सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्लूइड, म्हणजे फ्लूइड कोणत्या सबस्टन्सला म्हटलं जातं. देन प्लाझ्मा स्टेट ऑफ मॅटर. अजून तुम्ही काही आर्टिकल्स बघितलेले आहेत. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणजे देन व्हॉट इज मीन बाय दी सरफेस टेन्शन अँड व्हॉट आर दी युनिट्स अँड डायमेन्शन्स ऑफ दी सरफेस टेन्शन. आणि शेवटचं जे आर्टिकल जे पाहिलेलं आहे ते कोणतं आहे तर रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. आता ही जी काही तुम्ही आर्टिकल जी स्टडी केलेली आहेत त्या आर्टिकलवरती डिपेंडंट असणारे जे काही फॉर्म्युले जे झालेले आहेत त्या फॉर्म्युल्यावरती तुम्ही आज ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्झाम्पल्स जी आहेत ती कशी सोडवायची ते आपण इथं पाहणार आहोत. तर आता फॉर्म्युले कोणकोणते आहेत तर सरफेस टेन्शनसाठी जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे, मी घेतलेला आहे फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला कोणता तर सरफेस टेन्शन T is equal to F divided by L. आता इथं T म्हणजे काय तर सरफेसवरचं असणारं टेन्शन, फ्री सरफेसवरचं असणारं टेन्शन. लिक्विडचा जो फ्री सरफेस असतो म्हणजे जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये सरफेस असतो त्या सरफेसवरती एक प्रकारचं टेन्शन असतं आणि ते टेन्शन कोणत्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलं जातं तर F डिवायडेड बाय L, where F is the tangential force and L is the length of that line which is drawn on the surface of the liquid. Okay, that means capital T equal to F divided by L. आता ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला कशा प्रकारे एक्झाम्पल विचारलं जातं तर तुम्हाला सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला टँजेन्शियल फोर्स एफची व्हॅल्यू दिली जाईल आणि लेंथ दिली जाईल, कॅपिटल एल तुम्हाला दिला जाईल. अशा प्रकारे एक एक्झाम्पल विचारलं जातं. आणि कशा प्रकारे तर दुसरा टाईप आहे, तुम्हाला सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिली जाईल, लेंथ दिली जाईल आणि टँजेन्शियल फोर्स एफ तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलं जाईल. आता 2 नंबरचा जो फॉर्म्युला जो आहे तो कोणता अजून एक स्टडी केलेला आहे तुम्ही तर सरफेस एनर्जी किंवा सरफेस एनर्जीलाच म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याला अजून एक वर्डिंग आहे ते कोणतं तर वर्क डन इज इक्वल टू. म्हणजेच काय तर सरफेसवरती असणारी जी काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन आणि म्हणजेच सरफेस एनर्जी. कारण सरफेस एनर्जीची डेफिनेशन काय आहे तर टोटल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. म्हणजे सरफेस एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी आणि म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आहे तर इज इक्वल टू सरफेस टेन्शन, दॅट मीन्स कॅपिटल T इंटू increase in surface area, that means dA into dA. Surface energy is equal to potential energy is equal to work done is equal to capital T into dA, where capital T is the surface tension and dA is the increase in surface area. अशा प्रकारे जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सरफेस एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितली तरीसुद्धा फॉर्म्युला सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू dA किंवा पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितली तरीसुद्धा फॉर्म्युला T इंटू dA किंवा कॅल्क्युलेट दी वर्क डन असं म्हटलं असेल तरीसुद्धा फॉर्म्युला T इंटू dA. ओके, हा एक फॉर्म्युला. ह्या 2 फॉर्म्युल्यावरती तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल कशा प्रकारे सोडवायची हे तुम्ही पाहणार आहात. आता 1 नंबरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरती कोणतं एक्झाम्पल विचारलेलं आहे. ए बीकर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर इज फिल्ड विथ वॉटर. Then calculate the force of surface tension on any diametrical line
on its surface if surface tension of water is 0.075 न्यूटन पर मीटर. आता इथं काय दिलेलं आहे तर एक बीकर दिलेली आहे ज्या बीकरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ही जी बीकर जी आहे त्या बीकरमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि त्या वॉटरवरती वॉटरचा जो काही फ्री सरफेस असेल तो फ्री सरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल की ज्याची रेडियस असणार आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट दी फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, म्हणजे फोर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ऑन एनी डायमेट्रिकल लाईन ऑन इट सरफेस. आता डायमेटरवरती, डायमेट्रिकल लाईन म्हणजेच तो जो काही सरफेस आहे फ्री सरफेस, ह्या फ्री सरफेसच्या डायमेटरवरती जो काही टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होईल त्याची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आता रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग डायमीटर किती येणार आहे तर रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही लिहिणार आहात डायमीटर D इक्वल टू 2 इंटू रेडियस. म्हणजे किती मिळेल, D इक्वल टू 2 इंटू 10 मिळेल. 10 इंटू 2 म्हणजे किती येणार आहे 20 सेंटीमीटर येईल, म्हणजे डायमीटर हा 20 सेंटीमीटर येईल. आता D इक्वल टू म्हणजेच लेंथ इक्वल टू 20 सेंटीमीटर. मात्र सेंटीमीटर हे युनिट घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला डायमीटर जो आहे किंवा लेंथ जी आहे ती लेंथ तुम्हाला SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करावी लागेल, जी मीटरमध्ये तुम्ही कन्वर्ट करणार आहात. किती येणार आहे 20 इंटू 10⁻² मीटर येणार आहे, कारण 1 सेंटीमीटर इक्वल टू 10⁻² मीटर. आता सरफेस टेन्शन T दिलेलं आहे 0.075 न्यूटन पर मीटर. आता आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला सरफेस टेन्शनसाठी फॉर्म्युला माहीत आहे, कॅपिटल T इक्वल टू F डिवायडेड बाय L. म्हणजे फोर्स F इक्वल टू कोणतं रिलेशन मिळणार आहे तर कॅपिटल T इंटू L. T इंटू L म्हणजे फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी टीची आपण व्हॅल्यू ह्या ठिकाणी घातली, किती मिळेल, किती दिलेली आहे तर 0.075. लेंथ दिलेली आहे 20 इंटू 10⁻². आता काय करणार आहात, हे मल्टिप्लिकेशन तुम्ही अगोदर करणार आहात. मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे करता येईल तर डेसिमल पॉईंट नाही असं समजून गुणाकार करणार आहात. म्हणजे काय करता येईल 75 इंटू 20 गुणाकार जर केला तर किती येणार आहे 0 येईल, आणि 75 इंटू 20 किती येणार आहे 150. 150 आणि 20वरचा एक 0 म्हणजे एवढा ॲन्सर तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यामध्ये 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार आहात, 1 2 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला म्हणजे ॲन्सर किती मिळेल 1.5 इंटू 10⁻² हे ॲन्सर मिळेल. आता आपण काय केलं, सपोज F इक्वल टू हा जो 10⁻² जो आहे तो सपोज इकडे जर मल्टिप्लाय केला, 10⁻² मल्टिप्लाय करणं म्हणजेच काय तर 100नी डिव्हाइड करणं. मग 1.5ला जर 100नी जर डिव्हाइड केलं तर किती ॲन्सर येईल 0.015 ॲन्सर येईल. आणि फोर्स जो आहे त्या फोर्सचं SI सिस्टीममधलं युनिट कोणतं असणार आहे तर न्यूटन. म्हणून व्हॅल्यू किती येणार आहे फोर्सची, टँजेन्शियल फोर्सची व्हॅल्यू किती येईल तर F इक्वल टू 0.015 न्यूटन. आता 2 नंबरचं एक्झाम्पल आहे, हाऊ मच अमाऊंट ऑफ वर्क इज डन इन फॉर्मिंग अ सोप बबल ऑफ रेडियस R. आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला आणि काय विचारलेलं आहे तर एक सोप बबल म्हणजे सोप सोल्युशन, साबणाचं पाणी असेल आणि त्या साबणाच्या पाण्यापासून म्हणजे सोप सोल्युशनपासून एक तुम्हाला सोप बबल तयार करायचा आहे. आता तुम्हाला माहीत आहे बबल हा कोणत्या आकाराचा असतो तर स्पेरिकल म्हणजे गोलाकार, बॉल शेपड. ओके, बॉल शेपड हा बबल असणार आहे. आता तुम्हाला सोप बबल तयार करायचा आहे की ज्या सोप बबलची रेडियस किती असेल तर स्मॉल r एवढी रेडियस असेल. ओके, तर तुम्हाला किती कार्य करावं लागेल, हाऊ मच अमाऊंट ऑफ वर्क इज डन इन फॉर्मिंग अ सोप बबल ऑफ रेडियस R. म्हणजे रेडियस तुम्हाला इथं दिलेली आहे, रेडियस. आता इथं रेडियस तुम्हाला दिलेली आहे म्हणजे नोटेशनच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली नाही, किंमत दिलेली नाही. रेडियस R दिलेली आहे आणि तुम्हाला वर्क डन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे DW कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे DW इज इक्वल टू T इंटू DA. T इंटू DA.
आता टी हा काय असणार आहे, तर हे जे काही सोप सोल्युशन असेल त्या सोप सोल्युशनचे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू असेल कॅपिटल टी. आणि डी ए हा काय आहे तर इन्क्रीज इन सरफेस एरिया. म्हणजेच सोप बबल ज्यावेळेस तयार होणार आहे त्यावेळेस सोप बबलचा सरफेस एरिया किती असेल, इन्क्रीज झालेला सरफेस एरिया तो म्हणजे डी ए. मग आता इथं तुम्हाला लिहिता येईल टी डब्ल्यू इज इक्वल टू कॅपिटल टी इंटू डी एच्या ऐवजी तुम्हाला काय लिहिता येईल, इन्क्रीज इन सरफेस एरिया. डी ए म्हणजे इन्क्रीज इन सरफेस एरिया म्हणजेच काय तर फायनल सरफेस एरिया, फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल मायनस इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल. ठीक आहे. तर या दोन्हीची तुम्हाला वजाबाकी घ्यावी लागेल. म्हणजेच डी ए असणार आहे फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल मायनस इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल. आता तुम्हाला माहीत आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल. आता तुम्हाला माहीत आहे सोप बबल सोप बबलला कोणता आकार असतो, स्पेरिकल म्हणजे स्पियर थोडक्यात. आणि स्पियरचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडं, तर तुम्हाला माहीत आहे, झालेला आहे तुम्हाला 8वी 9वी 10वीमध्ये. सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πr². हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πr². ठीक आहे. मग आता ज्यावेळेस सोप बबल तयार होईल त्यावेळेस सोप बबलचा जो काही सरफेस एरिया असेल त्याला म्हणणार फायनल म्हणजे काय, सोप बबल तयार झाल्यानंतरचा सरफेस एरिया म्हणजे शेवटचा थोडक्यात. तो सरफेस एरिया किती असणार आहे तर 4πr² असेल. ठीक आहे. 4πr² मायनस इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल. आता इनिशियल सरफेस एरिया म्हणजेच काय तर सोप बबल आपल्याला तयार करायचं आहे तर सुरुवातीचा सरफेस एरिया हा 0 येणार आहे. म्हणजेच सोप बबल ज्यावेळेस तयारच झाला नाही त्यावेळेसचा एरिया म्हणजे तयार झालेला नाही म्हणजे किती येणार सरफेस एरिया 0. ठीक आहे. आता पुढे इथं अतिशय एक महत्त्वाचं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सोप बबल जो आहे तो सोप बबल तयार झाल्यानंतर सोप बबलच्या आतमध्ये पण एअर असणार आहे आणि सोप बबलच्या बाहेरसुद्धा एअर असणार आहे, हवा असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच दोन सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, एक इनर अँड एक आउटर म्हणजे एक आतला आणि एक बाहेरचा. म्हणजेच तुम्हाला आतला जो सरफेस एरिया असेल त्याचासुद्धा सरफेस एरिया किती येणार आहे, आतला जो सरफेस असेल त्याचासुद्धा सरफेस एरिया 4πr² येईल आणि बाहेरचासुद्धा सरफेस जो आहे बबलचा त्याचासुद्धा सरफेस एरिया हा 4πr² येणार आहे. म्हणजे फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबलचा फायनल जो सरफेस एरिया घेणार आहात तो किती येणार आहे तर इंटू 2 तुम्हाला करावं लागणार आहे. 2 मल्टिप्लाय करावं लागणार आहे कारण इनर सरफेस एरिया अँड आउटर सरफेस एरिया म्हणजेच टोटल सरफेस एरिया फ्री सरफेस एरिया जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल कॅपिटल टी 4 दुनी 8 πr² म्हणजे किती येईल डी डब्ल्यू इक्वल टू 8 टी πr². ठीक आहे. हा कशासाठी फॉर्म्युला झाला तर वर्क डन इन फॉर्मिंग अ सोप बबल ऑफ रेडियस आर. म्हणजे रेडियस आर असणारा जर तुम्हाला सोप बबल जर तयार करायचा असेल तर किती वर्क डन करावं लागेल, किती कार्य करावं लागेल तर डी डब्ल्यू इज इक्वल टू 8 टी πr². ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला सोप बबलवरती एक्झाम्पल विचारलं जाईल आणि त्या सोप बबलसाठी वर्कडनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली जाईल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहात
dw equal to 8t pi r square, where t is the value of the surface tension and r is the radius of that soap bubble. आता इथं तुम्हाला 3 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कॅल्क्युलेट दी वर्क डन इन ब्लोईंग अ सोप बबल टू अ रेडियस ऑफ 1 centimeter. The surface tension of soap solution is 2.5 into 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर. आता कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे ते तुम्हाला लिहून घेता येईल इथं. कॅल्क्युलेट दी वर्क डन म्हणजेच काय, dw व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. कोणती, तर इन ब्लोईंग अ सोप बबल टू अ रेडियस 1 centimeter. म्हणजे एक सोप बबल तुम्हाला तयार करायचा आहे. किती रेडियसचा ते दिलेलं आहे. तर रेडियस r इज इक्वल टू 1 centimeter. ठीक आहे, 1 centimeter रेडियस असणारा सोप बबल तयार करायचा आहे. व्हेन दी सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज, ज्यावेळेस सोप सोल्युशनचं जे सरफेस टेन्शन असेल दॅट मीन्स कॅपिटल टीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 2.5 इंटू 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर. ठीक आहे. आता टेन्शन जे आहे ते टेन्शन SI सिस्टीममध्ये दिलेलं आहे न्यूटन पर मीटरमध्ये. रेडियस CGS सिस्टीममध्ये दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. ती आपणाला SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागेल. 1 centimeter इक्वल टू 1 इंटू 10 raised to minus 2 मीटर येईल. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू दिलेले आहेत आणि वर्कडन विचारलेलं आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे तर तुम्हाला सांगता येईल. फॉर्म्युला फॉर वर्कडन इन ब्लोईंग अ सोप बबल. सोप बबल तयार करत असताना ते जे वर्कडन जे आहे ते वर्कडन आपण कोणत्या फॉर्म्युल्याने लिहिलं जातं तर T इंटू DA हा फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला तुम्ही नंतर कसा लिहिलेला आहे आता पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलेला आहे. तर कोणता फॉर्म्युला आहे 8t पाय r स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता. तुम्ही हे बघितलेलं आहे. वर्क डन इन ब्लोईंग अ सोप बबल dw is equal to 8t pi r square, where t is the surface tension and r is the radius of that soap bubble. ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यू तुम्ही घातल्या तर काय मिळेल, dw is equal to 8 इंटू टीची व्हॅल्यू किती आहे तर 2.5 इंटू 10 raised to minus 2 इंटू पायची व्हॅल्यू किती असते तर तुम्हाला माहीत आहे 3.14 म्हणजेच 3.14 इंटू r स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे तर 1 इंटू 10 raised to minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. dw इक्वल टू 8 टीची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 2.5 इंटू 10 raised to minus 2. आता पायची व्हॅल्यू घालत असताना जी तुम्हाला व्हॅल्यू वरती गिवनमध्ये दिली असेल तीच व्हॅल्यू तुम्हाला घालावी लागेल. समजा 3.14 दिली असेल तर 3.14च फक्त व्हॅल्यू घालायची आहे. 3.142 जर व्हॅल्यू दिली असेल, पुढं जर 2 जर दिला असेल गिव्हनमध्ये तर व्हॅल्यू पुटअप करत असताना पायची 3.142 अशीच त्या ठिकाणी तुम्हाला घालावी लागणार आहे. 3.14 फक्त व्हॅल्यू घालून जर एक्झाम्पल सोडवलं तर त्याचा ॲन्सर जे आहे ते ॲन्सर कमी येणार आहे आणि त्याला तुम्हाला मार्क्स जे आहे ते पूर्ण मार्क्स मिळणार नाहीत, अर्धा मार्क्स कट होणार आहे. त्यामुळे पायची जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते पाय इक्वल टू 3.142 गिवनमध्ये तीच व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी घालावी लागेल. इंटू 1 इंटू 1 इंटू 10 raised to minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढं सोडवता येईल. dw इज इक्वल टू ह्या सर्व व्हॅल्यू एकत्रित घेता येतील 8 इंटू 2.5 इंटू 3.142
इंटू 1चा स्क्वेअर हा 1च येणार आहे, त्यामुळे इथं पुढं काय तुम्हाला लिहिता येणार नाही. आता 10चा जो काही पॉवर जी आहे ती लिहिता येईल. 10⁻² इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर इथे येईल, म्हणजे 4 येणार आहे, -4 येईल. ठीक आहे. आता हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन इथं करून घेता येईल. कशा प्रकारे? तर 8 इंटू 2.5 म्हणजे डेसिमल पॉईंट नाही समजून जर गुणाकार केला तर 25 इंटू 8 म्हणजे किती येणार आहे? 200 येईल. ओके, 200 आणि 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट म्हणजे 20 इंटू 3.142 इंटू 10⁻6 येईल. 10⁻6 येणार आहे. -2 -4 म्हणजे -6 येईल. dw इज इक्वल टू आता 20 इकडं मल्टिप्लाय तुम्हाला करावं लागेल. कशा प्रकारे येणार आहे? तर 0 आहे तसा तुम्हाला ठेवता येईल. पुढं 2 न मल्टिप्लाय करता येईल. 2 2 जा 4 येणार आहे. 4 2 जा 8 येईल. 2 1 जा 2 येणार आहे. अँड 3 2 जा 6 येईल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आन्सर मिळेल. 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट 1 2 3 म्हणजे 1 2 अँड 3 इंटू 10⁻6 म्हणजे आन्सर किती येणार आहे? तर 62.840 इंटू 10⁻6. ठीक आहे. आता पुढं dw इक्वल टू कशा प्रकारे लिहिता येईल? इक्वल टू 62.84 इंटू 10⁻6 येणार आहे. 10⁻6. आता dw हे काय आहे? तर वर्कडन आहे. आणि वर्कडन किंवा ज्याला आपण काय म्हणतो सरफेस एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी. वर्कडन असू दे, सरफेस एनर्जी असू दे किंवा पोटेन्शियल एनर्जी असू दे, युनिट काय येणार आहे SI सिस्टीममध्ये? तर जूल. म्हणजे ॲन्सर किती आलं? dw इक्वल टू 62.84 इंटू 10⁻6 जूल येणार. आता 4 नंबरचं तुम्हाला एक्झाम्पल पाहता येईल. दी एनर्जी स्टोअर्ड in a soap bubble of a diameter 6 centimeter and T, that means surface tension T equal to 0.04 Newton per meter is nearly. आता हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये अशा प्रकारचं तुमच्या पुस्तकामध्ये हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. आता ॲन्सर काय काय दिलेत बघा. एमध्ये 0.9 इंटू 10⁻³ जूल, 0.4 10⁻³ जूल, 0.7 इंटू 10⁻³ जूल, 0.5 इंटू 10⁻³ जूल. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आपण पाठीमागं जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला सोडवावं लागणार आहे. कशा प्रकारे एक्झाम्पल सोडवता येईल बघा. तर आता दिलेलं काय काय आहे ते अगोदर लिहून घेता येईल तुम्हाला. The energy stored in a soap bubble of diameter 6 centimeter and T 0.04 Newton per meter is nearly. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एनर्जी स्टोअर्ड केलेली काढायची आहे. ज्यावेळेस तुम्ही सोप बबल तयार करणार आहात 6 सेंटीमीटर डायमेटरचा. आता डायमेटर इथं दिलेली आहे. त्रिज्या डायरेक्ट दिलेली नाही, रेडियस दिलेली नाही, तर डायमेटर दिलेला आहे. ठीक आहे. आणि सरफेस टेन्शनची व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. तर कशा प्रकारे एक्झाम्पल सोडवता येईल? तर डायमेटर तुम्हाला लिहिता येईल इथं. डायमेटर किती आहे? तर डायमेटर D इक्वल टू 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता डायमेटर दिलेला आहे, परंतु आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये रेडियस लागते आपणाला. त्यामुळं ही जी काही डायमेटरची व्हॅल्यू आहे ती रेडियसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावी लागेल. कशा प्रकारे? तर देअरफॉर रेडियस इज इक्वल टू डायमेटर डिव्हायडेड बाय 2. देअरफॉर R इज इक्वल टू डायमेटर आहे 6 सेंटीमीटर डिव्हायडेड बाय 2. दॅट मीन्स इज इक्वल टू 3 सेंटीमीटर येणार. ठीक आहे.
परंतु आपणाला व्हॅल्यू ही 3 सेंटीमीटरमध्ये चालणार नाही, आपणाला ती मीटरमध्ये घ्यावी लागेल. म्हणजे 3 × 10⁻² मीटरमध्ये ही व्हॅल्यू येईल. ठीक आहे. आता पुढं तुम्हाला अजून कोणती व्हॅल्यू दिलेली आहे तर T इज इक्वल टू 0.04 न्यूटन पर मीटर. आता आपल्याकडं एनर्जीसाठी कोणता फॉर्म्युला आहे किंवा त्यालाच आपण वर्क डन म्हणतो. तर एनर्जी इज इक्वल टू DW. ओके, DW तोच फॉर्म्युला येणार आहे. वर्क डन मीन्स एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA. ठीक आहे. किंवा DW दॅट मीन्स एनर्जी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण सोप बबलसाठी बघितलेला आहे, तो किती असतो तर 8T पाय R². 8T पाय R². ठीक आहे. म्हणजेच काय येईल एनर्जी इज इक्वल टू 8. टीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.04 इंटू पायची व्हॅल्यू दिलेली जी असते ती पायची व्हॅल्यू घ्यायची असते किती तर 3.142. ओके, 3.142 ती आपणाला इथं लिहिता येईल. 3.142 पायची व्हॅल्यू लिहिल्यानंतर R² येणार आहे. R² तुम्हाला दिलेला आहे 3 × 10⁻² मीटर. दॅट मीन्स 3 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर येईल. पुढं देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू, आता इथं मल्टिप्लिकेशन करता येईल 8 × 0.04 इंटू 3.142 इंटू 3² 3² म्हणजे किती येणार आहे 9 येईल. ठीक आहे. म्हणजेच कशा प्रकारे लिहिता येईल हे 8 इंटू हा 3² जो आहे तो आपण इकडं घेतला म्हणजे किती येणार आहे तर 9 येईल. ठीक आहे. किंवा लिहिता येईल 8 × 0.04 इंटू 3.142 इंटू 9 इंटू 10⁻⁻4 होणार आहे. -2 इंटू 2 10⁻⁻4. देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू हे मल्टिप्लाय केल्यानंतर 8 9 जा 72 इंटू 0.04 इंटू 3.142 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. इज इक्वल टू तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ते कॅल्क्युलेशन किती येणार आहे 72 इंटू 0.04 इंटू 3.142 इज इक्वल टू 9.04 इंटू 10⁻⁻4 युनिट येणार आहे. एनर्जीचं युनिट जूल. दॅट मीन्स एनर्जी किती येणार आहे 9.04 इंटू 10⁻⁻4 जूल येईल. ठीक आहे. आता आपणाला ॲन्सर जे आहे ते ॲन्सर इथं 4 दिलेले आहेत A, B, C अँड D. ह्या चारही पर्यायामध्ये मल्टिप्लाइंग जो फॅक्टर आहे तो किती आहे इथं मल्टिप्लाइंग फॅक्टर 10⁻³ आहे. 10⁻³ 10⁻³ 10⁻³ मात्र आपला ॲन्सर किती आलेला आहे तर 10⁻⁴ जूल आहे. म्हणजे आपणाला हे जे ॲन्सर जे आहे ते ॲन्सर दिलेल्या ॲन्सरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे कशा प्रकारे एनर्जी इज इक्वल टू 10⁻³ तर करून घ्यावं लागेल. म्हणजे कशा प्रकारे लिहिता येईल तर 0.904 इंटू 10⁻³ जूल येणार आहे. कारण हे तुम्ही कसं लिहिता येईल 0.904 इंटू 10⁻⁻1 लिहिणार आहात. 9.04 हे कसं कन्वर्ट करता येईल तर 0.904 येईल इंटू 10⁻⁻1 येईल. इंटू 10⁻⁻1 येईल आणि हा 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁻1 10⁻⁻4 म्हणजे किती येणार आहे 10⁻⁻³ येईल. म्हणजे ॲन्सर किती येणार एनर्जी इज इक्वल टू 0.904 इंटू 10⁻⁻3 जूल. म्हणजे यातला कोणता पर्याय करेक्ट आहे तर
ए हा पर्याय करेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ए पर्याय सिलेक्ट करून लिहिता येईल. 0.9 इंटू 10⁻³ जूल. 5 नंबरचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. ए रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 cm इंटू 2 cm is dipped in a soap solution and taken out. A soap film is formed if the size of the film is changed to 3 cm into 3 cm. Calculate the work done in the process. The surface tension of soap film is 3 into 10⁻² न्यूटन पर मीटर. आता पाठीमागची जी काही एक्झाम्पल जी आपण सोडवली त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. फक्त या ठिकाणी सोप बबलच्या ऐवजी एक फ्रेम तुम्हाला दिलेली आहे की ज्या फ्रेमचा सुरुवातीचा सरफेस एरिया हा काहीतरी वेगळा असेल आणि नंतरचा सरफेस एरिया हा काहीतरी वेगळा असेल. तर तो सरफेस एरिया इन्क्रीज करत असताना जे काही कार्य जे केलं असेल ते काय करायचं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ठीक आहे. आता कशा प्रकारे एक तुम्हाला रेक्टँग्युलर मेटल फ्रेम दिलेली आहे, रेक्टँग्युलर किंवा ज्याला आपण स्क्वेअर मेटल फ्रेम म्हणू शकतो, ज्याचा सुरुवातीचा सरफेस जो किंवा साईज जी आहे ती साईज किती आहे, 2 cm टू 2 cm. ठीक आहे. हा काय झाला तर सुरुवातीची साईज झाली. आता इथं ही जी फिल्म जी आहे ती फिल्म काय केली आपण, किंवा ही जी काही रेक्टँग्युलर फ्रेम आहे ती काय केली, सोप सोल्युशनमध्ये बुडवली आणि बाहेर काढली. तर काय होणार आहे, ह्याच्यामध्ये अशा प्रकारे काय होणार आहे, सोप फिल्म तयार होईल. सोप फिल्म तयार होणार आहे. ठीक आहे. आता ह्या सोप फिल्मचा जो काही सरफेस एरिया असेल तो आपण इनिशियल सरफेस एरिया म्हणू शकतो. तो किती असेल, A1 इज इक्वल टू 2 cm इंटू 2 cm. ठीक आहे. 2 cm इंटू 2 cm जो इथं दिलेला आहे. म्हणजे किती येणार, A1 इज इक्वल टू, आपण सेंटीमीटर हे एक बाजू 2 cm आहे, दुसरी बाजू 2 cm आहे. आपण मीटरमध्ये ती बाजू तुम्हाला घेता येईल. 2 इंटू 10⁻² मीटर इंटू 2 इंटू 10⁻² मीटर. म्हणजे सरफेस एरिया किती होईल, A1 इक्वल टू 2 इंटू 2 4, दॅट मीन्स 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर होईल. ठीक आहे. हा इनिशियल सरफेस एरिया ज्याला म्हणणार आहात. नंतर आपण काय केलं तर ही जी रेक्टँग्युलर जी फ्रेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सोप फिल्म मिळालेली आहे त्याचा सरफेस एरिया काय केला आपण वाढवला, आणि तो सरफेस एरिया वाढवून जी काही फ्रेम जी तयार झालेली आहे त्याचं साईज किती दिलेली आहे त्यांनी, तर साईज दिलेली आहे 3 cm. म्हणजे ही जी बाजू असेल आपण ही घेऊया, ही 3 cm आहे आणि ही सुद्धा किती आहे, 3 cm आहे. सरफेस फिल्म जी आहे त्या सरफेस फिल्मचा तुम्ही काय केलेलं आहे, साईज वाढवली. म्हणजे सपोज ही मुव्हेबल आर्म असेल, ही मुव्हेबल आर्म काय केली, इकडे वाढवली. ही सुद्धा मुव्हेबल आर्म आहे, ती आउटसाईडला जर आपण त्याला खेचून धरलं किंवा ओढून जर धरलं तर काय होणार आहे, साईज वाढणार आहे. ही साईज होणार आहे 3 cm, ही सुद्धा साईज 3 cm दिलेला आहे. ए सोप फिल्म इज फॉर्म्ड इफ दी साईज ऑफ दी फिल्म इज चेंज्ड, if the size of the film is changed to 3 cm into 3 cm. अशा प्रकारे आपण फिल्मची साईज वाढवली तर नंतरचा जो काही सरफेस एरिया होणार आहे तो किती होईल, तर इथं आपणाला ह्या फिल्मचा सरफेस एरिया घेता येईल. A2 इज इक्वल टू किती होणार आहे, 3 cm इंटू 3 cm. ठीक आहे. म्हणजे A2 किती मिळेल, A2 इज इक्वल टू 3 इंटू 10⁻² मीटर होणार आहे, इंटू 3 इंटू 10⁻² मीटर होईल. ठीक आहे. म्हणजे A2 किती मिळणार आहे, तर 3 3 इंटू 9 होईल, इंटू 10⁻⁴.
मीटर स्क्वेअर हा काय होणार आहे, तर ही जी काही सरफेस फिल्म जी आहे त्या सरफेस फिल्मचा इन्क्रीज झालेला एरिया जो आहे तो एरिया होणार आहे. ठीक आहे. A1 हा इनिशियल सरफेस एरिया, A2 हा फायनल सरफेस एरिया. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, तर कॅल्क्युलेट दी वर्क डन इन दी प्रोसेस टू 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. ही जी फिल्म आहे त्या फिल्मचा सरफेस एरिया तुम्ही 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर वाढवला. एवढा एरिया वाढवत असताना तुम्हाला किती कार्य करावं लागलं, तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडं. कोणता फॉर्म्युला? DW इज इक्वल टू T इंटू DA. ओके, म्हणजेच DW इज इक्वल टू T, सरफेस टेन्शन तुम्हाला इथं दिलेलं आहे, इंटू DA म्हणजे काय, तर इन्क्रीज इन सरफेस एरिया. DA म्हणजेच काय, तर इन्क्रीज इन सरफेस एरिया. सरफेस एरिया आपण म्हणूया, इन्क्रीज इन सरफेस एरिया. म्हणजे DW इक्वल टू किती मिळेल, कॅपिटल T इंटू इन्क्रीज इन सरफेस एरिया. सुरुवातीचा किती होता, तर सुरुवातीचा किती होता, A1 इक्वल टू 4 इंटू 10⁻⁻⁴. नंतरचा किती झालेला आहे, 9 इंटू 10⁻⁻⁴. म्हणजे A1 पासून A2 पर्यंत इन्क्रीज झाला, म्हणजे A2 हा वाढलेला सरफेस एरिया आहे आणि A1 हा सुरुवातीचा आहे. म्हणजे इन्क्रीज इन सरफेस एरिया किती येणार, तर A2 मायनस A1. कारण हा नंतरचा सरफेस एरिया A2 जास्त आहे, सुरुवातीचा सरफेस एरिया हा कमी आहे, त्यामुळे काय येणार, A2 मायनस A1 हा इन्क्रीज इन सरफेस एरिया येईल. DW इज इक्वल टू, आता कॅपिटल T किती दिलेला आहे, तर दी सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म इज 3 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे इथं तुम्हाला लिहिता येईल कॅपिटल T किती दिलेला आहे, तर 3 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. ती व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवता येईल. DW इक्वल टू T किती आहे, 3 इंटू 10⁻². आता इथं किती लिहिता येईल तुम्हाला, तर DW इज इक्वल टू 3 इंटू 10⁻². आता इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इन्क्रीज इन सरफेस एरिया A2 मायनस A1 आहे. हा एका बाजूचा सरफेस एरिया काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. कारण ही जी काही सोप फिल्म जी आहे त्या सोप फिल्मला 2 सरफेस एरिया असणार आहेत, एक अप्पर सरफेस एरिया आणि एक लोअर सरफेस एरिया. म्हणजे वरती जेवढी वाढ होणार आहे तेवढीच खालच्या बाजूला सरफेस एरियामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे किती येणार आहे, तर अप्पर सरफेस एरिया अँड लोअर सरफेस एरिया. त्यामुळे इथं तुम्ही किती घेणार आहात, तर T इंटू 2 लिहिता येईल तुम्हाला, 2 इंटू A2 मायनस A1 इंटू A2 मायनस A1. ठीक आहे. आता पुढं घेता येईल तुम्हाला, DW इज इक्वल टू 3 इंटू 10⁻² 10⁻² इंटू 2 होईल, इंटू 2. ठीक आहे. इन ब्रॅकेट A2 मायनस A1. A2 किती आहे, 9 इंटू 10⁻⁻⁴ मायनस A1 किती आहे, तर 4 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे. म्हणजे DW इक्वल टू किती मिळेल, तर 3 2 किती मिळणार आहे, 6 होईल, इंटू 10⁻² होणार आहे, 10⁻² इंटू 10⁻⁴. 10⁻⁴ आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेता येईल, 10⁻⁴ इन ब्रॅकेट 9 - 4. ओके. पुढं काय लिहिता येईल, देअरफॉर DW इज इक्वल टू किती होणार आहे, 6 इंटू 10⁻², 10⁻⁴, दॅट मीन्स 10⁻⁻6 होईल, 9 - 4 दॅट मीन्स 5 राहणार आहे. दॅट मीन्स DW इज इक्वल टू 6 इंटू 5 दॅट मीन्स 30 इंटू 10⁻⁻6 जूल. कारण वर्क डन आहे, दॅट मीन्स व्हॅल्यू किती येणार आहे, व्हॅल्यूला एकक काय येणार आहे, तर जूल येईल. देअरफॉर DW इज इक्वल टू किती लिहिता येईल, 30 इंटू 10⁻⁻6 किंवा 3 इंटू 10⁻⁻5 लिहिता येईल अँड जूल लिहिता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्हाला
सोडवता येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. हे एक्झाम्पल पाठीमागच्या एक्झाम्पलपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. तर 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 mm coalesces into a single drop. Find the change in surface energy if surface tension of water is 0.072 न्यूटन पर मीटर. आता हे एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा. तर 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचे 27 ड्रॉपलेट्स दिलेले आहेत. वॉटरचे किती ड्रॉपलेट्स दिलेले आहेत तर 27 आहेत. ईच ऑफ रेडियस 0.1 mm की ज्या प्रत्येक ड्रॉपलेटची रेडियस किती आहे 0.1 mm आहे. अँड these droplets coalesces into a single drop. म्हणजे हे जे सर्व ड्रॉपलेट जे आहे ते काय झाले कोॲलिसिस म्हणजे एकत्रित आले आणि त्याच्यापासून एकच ड्रॉप तयार झाला. तर 27 ड्रॉपलेट जेव्हा एका ड्रॉपमध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस ती जी काही एनर्जी जी आहे सरफेस एनर्जी जी काही बदललेली जी आहे ती काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे 27 ड्रॉपलेटची सरफेस एनर्जीची व्हॅल्यू ही वेगळी असेल आणि एका ड्रॉपची सरफेस एनर्जीची व्हॅल्यू ही वेगळी असणार आहे. तर ज्यावेळेस 27 ड्रॉपलेट्स एका ड्रॉपमध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस चेंज इन सरफेस एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. फाइंड दी चेंज इन सरफेस एनर्जी. ठीक आहे. आता 27 ड्रॉपलेट्स जे आहेत त्या ड्रॉपलेटची रेडियस तुम्हाला दिलेली आहे. आर इज दी रेडियस ऑफ ड्रॉपलेट ऑफ वॉटर. ईच ड्रॉपलेट ऑफ वॉटर म्हणजे प्रत्येक ड्रॉपलेटची रेडियस ही आर आहे म्हणजे सारखीच आहे स्मॉल आर सारखीच आहे. इज इक्वल टू 0.1 mm मिलीमीटरमध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे. आपणाला ती मिलीमीटरमध्ये घेऊन चालणार नाही तर ती कशामध्ये कन्वर्ट करावी लागणार आहे SI सिस्टीममध्ये दॅट मीन्स मीटरमध्ये. मग आता कोणतं कन्वर्शन आहे तर 0.1 मिलीमीटर इज इक्वल टू 0.1 इंटू 10⁻³ मीटर. कारण 1 मिलीमीटर इक्वल टू येतात 10⁻³ मीटर. अशा आपल्याकडे मिलीमीटर किती आहेत 0.1 म्हणजे किती येणार आहे 0.1 इंटू 10⁻³ मीटर. आता हे दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार आहे इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर. कारण 0.1 मीटर म्हणजेच 10⁻⁻1 मीटर येणार आहे आणि 10⁻⁻1 आणि हे 10⁻³ म्हणजे 10⁻⁴ मीटर येणार आहे. ठीक आहे. आता मोठा जो 27 ड्रॉपलेट्स मिळून एक जो काही ड्रॉप तयार होईल त्या ड्रॉपची रेडियस आहे कॅपिटल आर. ठीक आहे. आर इज दी रेडियस ऑफ लार्ज वन ड्रॉप. ठीक आहे. आता पुढं इथं 27 जे ड्रॉपलेट्स आहेत त्यातला प्रत्येक जो ड्रॉपलेट आहे त्या प्रत्येक ड्रॉपलेटचा काहीतरी सरफेस एरिया हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. प्रत्येक ड्रॉपलेटचा काहीतरी सरफेस एरिया हा एअरच्या हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं 27 जे ड्रॉपलेट्स आहेत त्या 27 ड्रॉपलेटचा हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा सरफेस एरिया हा जास्त असणार आहे. कशापेक्षा तर एका ड्रॉपपेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. कारण हे 27 ड्रॉपलेट्स हे एकत्रित येऊन एक ड्रॉप तयार होणार आहे. त्यामुळं काय होईल तर कारण ह्यातले काही थोडे किंवा जास्तीत जास्त ड्रॉपलेट्स हे आतमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि बाहेरचा सरफेस एरिया हा कसा राहणार आहे कमी राहणार आहे ॲज कम्पेअर टू दीज ऑल 27 ड्रॉपलेट्स. ठीक आहे. आता पुढं म्हणजे 27 ड्रॉपलेटचा सरफेस एरिया हा जास्त असणार आहे. एका ड्रॉपचा सरफेस एरिया हा कमी असणार आहे. सरफेस एरिया जास्त जर असेल तर सरफेस एनर्जी साहजिकच जास्त असते तुम्हाला माहीत आहे. सरफेस एरिया इथं कमी असणार आहे म्हणजे सरफेस एनर्जीसुद्धा कमी असणार आहे. आता जास्त सरफेस एनर्जी जी आहे ती कमी सरफेस एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली म्हणजेच काय तर सरफेस एनर्जी जी आहे ती कमी झालेली आहे या ठिकाणी डिक्रीज झालेली आहे आणि ती डिक्रीज झालेली जी सरफेस एनर्जी जी आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करू शकता तर आता अगोदर तुम्हाला 27 ड्रॉपलेटची सरफेस एनर्जी कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजेच काय सरफेस एनर्जी ऑफ 27 ड्रॉपलेट्स. ठीक आहे.
E1 इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे सरफेस एनर्जीसाठी T इंटू DA, वेअर T इज दी सरफेस टेन्शन. इथं व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. कॅपिटल T इज इक्वल टू सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, म्हणजे ती आपण व्हॅल्यू इथं लिहिली. आता DA म्हणजेच काय येणार आहे, तर सरफेस एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स. DA म्हणजेच काय, सरफेस एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स. आता एका ड्रॉपचा सरफेस एरिया किती असतो, 4πr². असा 27 ड्रॉपलेटचा सरफेस एरिया DA किती होणार आहे, तर 27 इंटू 4πr². ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा, इथं तुम्ही 2 मल्टिप्लाय केलेलं नाही, म्हणजे 2 इंटू 4πr² घेतलेलं नाही. कारण काय आहे, तर ड्रॉप जो आहे, वॉटर ड्रॉप जो आहे तो भरीव असतो, आतसुद्धा वॉटरच असतं. त्यामुळं वॉटर ड्रॉप जो आहे त्याला एकच सरफेस एरिया असतो, आउटर सरफेस एरिया असतो. जसं सोप बबलला 2 सरफेसेस असतात, 2 सरफेस आपण कन्सिडर करणार आहे. एक जो असतो तो इनर सरफेस एरिया. इनर सरफेस एरिया हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि आउटर एरियासुद्धा हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यामुळं बबल जर असेल तर तुम्ही एक्झाम्पल सोडवत असताना सोप बबल असं म्हटलं असेल तर एक्झाम्पल सोडवत असताना तुम्हाला 2 हा जो फॅक्टर जो आहे किंवा मल्टिप्लाय जो फॅक्टर आहे तो 2 घ्यावा लागणार आहे. मात्र इथं वॉटर ड्रॉपलेट आहे म्हणजे एकच सरफेस एरिया येणार आहे. ड्रॉपलेटच्या आतमध्ये पूर्णपणे वॉटर येणार आहे, त्यामुळं आतला सरफेस एरिया तुम्हाला कन्सिडर करता येणार नाही. फक्त आउटर सरफेस एरिया जो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तो फक्त आउटर सरफेसच असणार आहे, म्हणून आउटर सरफेस एरिया तुम्हाला घ्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी 2 तुम्हाला DAसाठी 2 तुम्हाला घेऊन चालणार नाही, तर फक्त 4πr² घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे E1 इक्वल टू 0.072 इंटू 27 इंटू 4π. आता आरची व्हॅल्यू इथं आपणाला ड्रॉपलेटच्या रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे 10⁻⁻⁴ मीटर. ती इथं घ्यावी लागेल 10⁻⁻⁴ आणि स्क्वेअर होणार आहे फॉर्म्युलाप्रमाणे. म्हणजेच काय होईल, हे सोडवणार कसं आहात, E1 इक्वल टू 0.072 इंटू 27 इंटू 4π इंटू 10⁻⁻⁴, 4 इंटू 2 म्हणजे 8 येईल 10⁻⁻8. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता पुढं आपण जो सरफेस एरिया 2 नंबरमध्ये तुम्ही सरफेस एनर्जी ऑफ 1 लार्ज ड्रॉप, एका लार्ज ड्रॉपची सरफेस एनर्जी तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. आणि त्याच्यासाठी नोटेशन कोणतं आहे, तर E2 इक्वल टू T इंटू DA. तोच फॉर्म्युला येणार आहे T इंटू DA. E2 इक्वल टू कॅपिटल T इंटू सरफेस एरिया ऑफ लार्ज 1 ड्रॉप, म्हणजेच काय येणार आहे 4π इंटू r². इथं कॅपिटल R हे काय येणार आहे, तर मोठ्या ड्रॉपची रेडियस येईल, r² येणार आहे. ठीक आहे, आता एकच ड्रॉप आहे त्यामुळं 4πr² तुम्ही लिहिणार आहात. म्हणजेच E2 इक्वल टू 0.072 इंटू 4πr² तुम्हाला लिहिता येईल. इथंसुद्धा एकच ड्रॉप आहे आणि त्या ड्रॉपच्या आतमध्ये सर्व ठिकाणी पाणी असणार आहे, एअर असणार नाही. त्यामुळं वॉटर ड्रॉपलासुद्धा एकच सरफेस एरिया येईल, फक्त आउटर सरफेस एरिया येईल. म्हणून इथं तुम्ही 4πr² कन्सिडर करणार आहात. ठीक आहे, इक्वल टू 0.072 इंटू 4πr². आता ह्या एक्झाम्पलमध्ये कॅपिटल R जो आहे तो कॅपिटल R काय आहे, तर रेडियस ऑफ लार्ज ड्रॉप तुम्ही ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, आता E2ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कॅपिटल R तुम्हाला माहीत पाहिजे. आणि कॅपिटल R कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला दुसरा एक फॉर्म्युला ह्या ठिकाणी वापरावा लागेल. तुम्हाला माहीत आहे की 27 ड्रॉपलेट जे आहेत ते ड्रॉपलेट ज्यावेळेस एका ड्रॉपमध्ये कन्वर्ट केले जातील त्यावेळेस ते जे काही 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आणि एका ड्रॉपचा व्हॉल्यूम हा कसा असणार आहे, सारखाच असणार आहे. कारण वॉटरची क्वांटिटी एकच आहे, 27 ड्रॉपलेट्स मिळूनच एक ड्रॉप तयार झालेला आहे. त्यामुळे 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आणि एका ड्रॉपचा व्हॉल्यूम हा सारखाच असणार आहे, कारण वॉटरची क्वांटिटी बदलणार नाही. त्यामुळे इथं तुम्हाला लिहिता येईल व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स इज इक्वल टू दी व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप. ठीक आहे,
मग आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी ड्रॉप हा स्पेरिकल असतो आणि त्या स्पियरचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, वेअर आर इज दी रेडियस ऑफ दॅट ड्रॉपलेट. ठीक आहे, आता इथं 27 ड्रॉपलेट्स आहेत म्हणजे 27 इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉपलेट म्हणजे काय येणार आहे 27 इंटू 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू 4/3 इंटू पाय आर क्यूब. दॅट मीन्स इट इज दी व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप. इट इज दी व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप. ठीक आहे, वेअर कॅपिटल आर इज दी रेडियस ऑफ दी 1 ड्रॉप. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सेम ज्या टर्म आहेत ते कॅन्सल होतील. 4/3 कॅन्सल होईल, पाय कॅन्सल होईल, पाय कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर काय मिळेल इक्वेशन 27 आर क्यूब इज इक्वल टू दी कॅपिटल आर क्यूब. ठीक आहे, आता दोन्ही बाजूचं तुम्हाला घनमूळ घेता येईल, क्यूब रूट घेता येईल. 27चं क्यूब रूट येणार आहे 3 म्हणजे 27चं घनमूळ हे 3 येणार आहे. आर क्यूबचं घनमूळ हे आर येणार आहे अँड आर क्यूबचं घनमूळ हे कॅपिटल आर येणार आहे. म्हणजे कॅपिटल आरची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली किती 3R. ठीक आहे, हे सपोज इक्वेशन नंबर आपण 3 म्हटलं आणि इक्वेशन 3ची मध्ये कॅपिटल आरची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती जर आपण इक्वेशन 2मध्ये जर घातली तर काय मिळेल E2 इज इक्वल टू 0.072 इंटू 4 पाय इंटू आरच्या ऐवजी किती घालणार आहात 3R² म्हणजे काय मिळणार आहे E2 इक्वल टू 0.072 इंटू 4 पाय 3चा स्क्वेअर हा 9 होणार आहे, स्मॉल आरचा स्क्वेअर हा R² होणार आहे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला तर 0.072 इंटू 4 पाय इंटू 9 R² 10⁻⁻, स्मॉल आरची व्हॅल्यू आहे 10⁻⁻4 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे सोडवलं तर आपण किती येणार आहे E2 इक्वल टू 0.072 इंटू 4 पाय इंटू 9 इंटू 10⁻⁻4 इंटू 2 -8 इंटू 10⁻⁻8. हे काय होईल इक्वेशन नंबर 4 होईल. आता तुम्हाला जर चेंज इन सरफेस एनर्जी जर पाहिजे असेल म्हणजेच काय तर E2 ही व्हॅल्यू कशाची आहे तर मोठ्या ड्रॉपची सरफेस एनर्जीची व्हॅल्यू आहे आणि ह्या इक्वेशन 1मध्ये E1ची व्हॅल्यू कोणती आहे तर 27 ड्रॉपलेटची सरफेस एनर्जीची व्हॅल्यू आहे. म्हणजेच इक्वेशन 4 हे इक्वेशन 1मधून जर सबट्रॅक्ट केलं वजा केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे तर चेंज इन सरफेस एनर्जीची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, देअरफॉर चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल टू तर E1 E2. मग आता दोन्ही इक्वेशनची जर वजाबाकी केली तर काय मिळेल E1ची व्हॅल्यू आहे 0.072 इंटू 27 इंटू 4 पाय इंटू 10⁻⁸. पुढं काय होणार आहे मायनस ही झाली E1ची व्हॅल्यू. आता पुढं E2ची व्हॅल्यू मायनस 0.72 इंटू 4 पाय इंटू 9 इंटू 10⁻⁸ येणार आहे. ठीक आहे, आता पुढं घेता येईल इक्वल टू घेता येईल तुम्हाला इक्वल टू. आता ह्यातल्या ज्या काही सेम टर्म आहेत त्या कंसाच्या बाहेर कॉमन घेता येतील. म्हणजे काय काय सेम आहे आता 0.072 ह्या कंसात आहे, इथं सुद्धा इथं लिहिता येईल 0.072 इथं 0.072 आहे, 0.072 आपण लिहिलेलं आहे. नंतर 0.072 कॉमन आहे, 4 पाय कॉमन आहे अँड 10⁻⁸ कॉमन आहे. ते आपल्याला बाहेर घेता येईल. म्हणजेच कसं लिहिता येईल 0.072 इंटू 4 पाय इंटू 10⁻⁸ येणार आहे. कंसामध्ये काय शिल्लक राहील तर इथं शिल्लक राहिलेलं आहे 27 आणि इथं काय शिल्लक राहिलेलं आहे 9. ओके, हा 9 इथं शिल्लक राहिलेला आहे. नंतर पुढं कशा प्रकारे सोडवता येईल तर इक्वल टू
27 मायनस 9 किती येणार आहे? तर हे जर सर्व व्हॅल्यू घातली 0.072 इंटू 4 इंटू पायची व्हॅल्यू असते 3.142 ओके इंटू 27 मायनस 9 अगोदर आपण घेऊया, नंतर 10⁻⁸ आपणाला इथं घेता येईल. मग आता इथं 27 मायनस 9 किती येणार आहे? तर 18 येणार आहे. 18 येईल इंटू किती येणार आहे? 10⁻⁸ येणार आहे. ठीक आहे. आता पुढं कसं सोडवता येईल? तर इज इक्वल टू ह्या सर्वांची जर गुणाकार केला तर गुणाकार करून व्हॅल्यू किती येणार आहे? 0.072 इंटू 4 इंटू 3.142 इंटू 18 हा जर गुणाकार जर केला तर किती व्हॅल्यू येणार आहे? 16.199 इंटू 10⁻⁸ ओके एवढी व्हॅल्यू येणार आहे. आता सपोज आपणाला एका डिजिट मध्ये जर आपणाला ॲन्सर जर पाहिजे असेल 1 डिजिटमध्ये तर किती येणार आहे? 1.619 इंटू 10⁻⁷ जूल. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं? डेसिमल पॉईंट इकडं सरकवला, त्यामुळे काय होणार आहे? 1.619 येईल इंटू 10⁻⁴ येईल आणि हा 10⁻⁻8 म्हणजे काय येणार आहे? 10⁻⁴ आणि 10⁻⁻8 म्हणजे 10⁻⁷ होणार आहे आणि जूल होईल. म्हणजे डेसिमल पॉईंट जर इकडं सरकवला तर इथला घातांक काय होणार आहे? 10⁻⁷ होणार आहे. आणि आपण काय कॅल्क्युलेट केलेली आहे? तर चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच काय येणार आहे? एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी इज इक्वल टू 1.619 इंटू 10⁻⁷ जूल एवढी व्हॅल्यू येणार आहे. हे तुमचं जे एक्झाम्पल जे आहे त्या एक्झाम्पलचा ॲन्सर असणार आहे.